नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी घेऊन आले 20 ते 25 जुलैच्या चालू घडामोडींवरील आधारित 25 महत्त्वाचे MCQs. यापैकी अनेक प्रश्न MPSC, PSI, STI, पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये थेट विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वतः देण्याचा प्रयत्न करा. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. 23व्या फिफा विश्वचषक चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे? फिफा वर्ल्ड कपचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे 2026च्या? तर याचं योग्य उत्तर आहे स्पेन. स्पेन या देशाने फिफा वर्ल्ड कप 2026 चे विजेतेपद पटकावले आहे. 2026 मध्ये झालेल्या 23व्या फिफा विश्वचषकच्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाचा पराभव करून विजेतेपद मिळवले आहे. तर स्पेनचे हे एकूण दुसरे फिफा विश्वचषक विजेतेपद आहे. तर अर्जेंटिना या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की फिफा वर्ल्ड कपचा विजेता कोण आहे? विजेता देश आहे स्पेन. तर हा जो विश्वचषक सामना होता हा 23वा होता आणि रनर अप म्हणजे उपविजेतेपद या स्पर्धेत भेटलं आहे अर्जेंटिनाला आणि विजेतेपद भेटले आहे स्पेनला. आणि स्पेनचे हे दुसरे विश्वचषक विजेतेपद होते. हा पण एक महत्त्वाचा पॉइंट आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. फिफा विश्वचषक 2026 मधील पुरस्कारांबाबत योग्य जोडी ओळखा. आपल्याला या 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्याच्यापैकी आपल्याला योग्य जोडी ओळखायची आहे. तर पहिली जोडी आहे गोल्डन बूट रॉन्ड्री, गोल्डन बॉल किलियन एम्बाप्पे. तिसरी जोडी आहे गोल्डन बूट किलियन एम्बाप्पे आणि गोल्डन बॉल फेरान टॉरेस. तर याच्यातील योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 3 गोल्डन बूट किलियन एम्बाप्पे. तर फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेने सर्वाधिक गोल केल्याबद्दल त्याला गोल्डन बूट हा पुरस्कार मिळवला आहे. तर स्पेनच्या रॉड्रीला स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी गोल्डन बॉल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. तर हे दोन्ही पॉइंट लक्षात ठेवायचे आहे. हे येणाऱ्या परीक्षेत नक्कीच विचारले जाऊ शकतात. तर हे दोन्ही पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. नीती आयोगाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे अनुराग जैन. अनुराग जैन. तर केंद्र सरकारने 1989च्या बॅचचे IAS अधिकारी अनुराग जैन यांची 2 वर्षाच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केली आहे. तर नीती आयोगाचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. तर ते निधी छिब्बर यांची जागा घेतील. तर त्यांनी निधी छिब्बर यांची जागा घेतली आहे. तर हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. याच्यामध्ये आपल्याला कोणाची CEO पदी नियुक्ती झाली आहे हा पण लक्षात ठेवायचा आहे आणि त्यांनी कोणाची जागा घेतली आहे तर निधी छिब्बर यांची जागा घेतलेली आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. 2026च्या विश्वचषकच्या अंतिम सामन्यात विजयी गोल म्हणजेच विनिंग गोल करणारा खेळाडू कोण आहे? तर याचं उत्तर आहे फेरान टॉरेस. फेरान टॉरेस. तर अंतिम सामन्यात निर्धारित वेळेत गोल न झाल्याने सामना अतिरिक्त वेळेत गेला, जिथे 106व्या मिनिटाला फेरान टॉरेसने गोल केला. तर हा या सामन्यातील एकमेव गोल ठरला, ज्यामुळे स्पेनला 1-0ने विजय मिळाला. तर याच्यामध्ये विनिंग गोल अंतिम सामन्यात कोणी केला आहे? फेरान टॉरेसने. तर हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मिशन गोल्डन स्पाइस ही योजना कोणत्या GI टॅग प्राप्त पिकाच्या विकासासाठी सुरू करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे लाकाडोंग हळद. लाकाडोंग हळद. तर ही योजना मेघालयातील GI टॅग प्राप्त लाकाडोंग टर्मरिक म्हणजे लाकाडोंग हळदच्या मूल्य साखळीच्या विकासासाठी आहे. कोणती योजना? मिशन गोल्डन स्पाइस. तर प्रकल्पाचा कालावधी जो आहे हा 2025 ते 2030 असून या योजनेच्या आणि याचा खर्च आहे 175
1.45 कोटी. तर आपल्याला ह्या योजनेचं नाव लक्षात ठेवायचं आहे आणि ही योजना कोणत्या GI टॅग प्राप्त पिकाच्या विकासासाठी सुरू करण्यात आली, तर या पिकाचं नावही लक्षात ठेवायचं आहे. याचे उत्तर आहे लाकाडोंग हळद. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. अलीकडेच चर्चेत असलेले चीता आंदोलन कोणत्या प्रकल्पाशी संबंधित आहे? तर चीता आंदोलन हे कोणत्या प्रकल्पाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे केन बेतवा लिंक प्रकल्प. केन बेतवा लिंक प्रकल्प. तर मध्य प्रदेशातील छत्रपूर आणि पन्ना जिल्ह्यात केन बेतवा लिंक प्रकल्पाच्या विरोधात चीता आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तर हे आंदोलन प्रामुख्याने बर्ना नदीच्या काठी असलेल्या कुपी गावाजवळ सुरू झाले आहे. तर याच्यामध्ये आपल्याला महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. चीता आंदोलन हे नाव लक्षात ठेवायचं आणि कोणत्या प्रकल्पाशी संबंधित आहे? तर केन बेतवा लिंक प्रकल्प हा एक महत्वाचा पॉईंट आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. उत्तर आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट ट्यूबकाल सर करणारी सर्वात कमी वयाची आशियाई गिर्यारोहक कोण ठरली आहे? तर याचं उत्तर आहे इया कृष्ण. इया कृष्ण याचं योग्य उत्तर आहे. तर केरळमधील 8 वर्षीय इया कृष्णने मोरोक्कोतील माउंट ट्यूबकाल सर केले आहे. हा विक्रम करणारी ती सर्वात कमी वयाची आशियाई गिर्यारोहक ठरली आहे. तर आपल्याला याच्यामध्ये माउंट ट्यूबकालचं नाव लक्षात ठेवायचं आहे. ती सर्वात कमी वयाची आशियाई गिर्यारोहक आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा जो माउंट ट्यूबकाल सर करणारी ती सर्वात कमी वयाची आशियाई गिर्यारोहक आहे आणि हे उत्तर आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर आहे. आणि नाव काय आहे तिचं? इया कृष्ण. तर हा पण एक महत्वाचा पॉइंट आहे. भारतातील पहिले इमर्सिव्ह लँग्वेज म्युझियम शब्दलोक कोठे सुरू करण्यात आले आहे? तर हे जे लँग्वेज म्युझियम आहे शब्दलोक हे कुठे सुरू करण्यात आले आहे? त्याचं उत्तर आहे कोलकाता. कोलकाता हेच योग्य उत्तर आहे. तर हे आंतरराष्ट्रीय हे संग्रहालय राष्ट्रीय ग्रंथालय कोलकाता येथे विकसित करण्यात आले आहे. तर येथे सुमारे 380 भारतीय भाषा आणि विविध लिपींचे डिजिटल प्रदर्शन आहे. तर हे शब्दलोक जे लँग्वेज म्युझियम आहे कुठे सुरू करण्यात आले आहे? कोलकाता येथे. तर हा एक महत्वाचा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारतातील पहिली डेंग्यू लस कोणती? तर भारतातील पहिली डेंग्यू लस कोणती? तर याचं उत्तर आहे क्यूडेंगा. क्यूडेंगा हेच योग्य उत्तर आहे. तर DCGI ने ताकेडा कंपनीच्या क्यूडेंगा लसीला मंजुरी दिली आहे. तर ही लस डेंग्यूच्या 4ही विषाणू प्रकारांपासून संरक्षण देते. तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे. हा येणाऱ्या परीक्षेत नक्कीच विचारला जाऊ शकतो. तर क्यूडेंगा जी ही लस आहे ही भारतातील पहिली डेंग्यूची लस आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. एक्सरसाइज पिच ब्लॅक 2026 या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. एक्सरसाइज पिच ब्लॅक 2026 या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचे आयोजन जे आहे हे ऑस्ट्रेलिया येथे करण्यात आले आहे. तर हा जो एक हवाई सराव आहे हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि हा द्विवार्षिक हवाई सराव आहे आणि 2026 मध्ये भारतीय वायुदलाने राफेल C-17 IL-78 विमानांसह यामध्ये सहभाग घेतला आहे. तर भारताने पण याच्यामध्ये सहभाग घेतला आहे एक्सरसाइज पिच ब्लॅक 2026 मध्ये. आणि एक्सरसाइजचं नाव लक्षात ठेवायचं आहे आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आले हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड झाली? तर याचं उत्तर आहे अजित डोभाल. अजित डोभाल. तर राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी योगदानाबद्दल त्यांची निवड झाली आहे. तर हा पुरस्कार त्यांना 1 ऑगस्ट रोजी पुण्यात प्रदान केला जाईल. तर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 साठी अजित डोभालची निवड झाली आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारतातील पहिले AI सक्षम म्हणजे AI एनेबल्ड पक्षी अभयारण्य कोठे विकसित केले जात आहे? तर ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य महाराष्ट्र. ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य
महाराष्ट्र येथे हे विकसित केले जात आहे. तर महाराष्ट्रातील ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्यात देशातील पहिले AI सक्षम पक्षी अभयारण्य विकसित केले जात आहे. या प्रकल्पात कृत्रिम बुद्धिमत्ता चा वापर करून पक्ष्यांची संख्या, स्थलांतरांचे नमुने नोंदवले जाणार आहे. हा उपक्रम पक्षी संरक्षण आणि पर्यावरणीय निरीक्षणासाठी आधुनिक प्रकल्प आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. फिफा वर्ल्ड कप 2026 साठी जाहीर करण्यात आलेली एकूण बक्षीस रक्कम किती आहे? फिफा वर्ल्ड कप 2026 साठी जाहीर करण्यात आलेली एकूण बक्षीस रक्कम किती आहे? तर याचं उत्तर आहे $871 मिलियन. $871 मिलियन. फिफा इतिहासातील हा सर्वाधिक बक्षीस निधी असलेला विश्वचषक ठरला आहे. तर विजेत्या स्पेनला $51 मिलियन हे मिळाले आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. RSS@100 A Century of Service, Unity and Sacrifice या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे श्याम जाजू, अनुपम त्रिवेदी. श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी हे याचं योग्य उत्तर आहे. तर हे पुस्तक RSSच्या 100 वर्षाच्या प्रवासावर आधारित आहे. तर या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. तर याच्यामध्ये आपल्याला पुस्तकाचे नाव लक्षात ठेवायचे आहे आणि लेखकाचे नाव लक्षात ठेवायचे आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. नीती आयोगाच्या पहिल्या इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स 2026 मध्ये केंद्रशासित प्रदेश किंवा छोट्या राज्यांच्या श्रेणीत कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? तर इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स हा जो आहे नीती आयोगाचा जो पहिला इंडेक्स आहे, तर याच्यामध्ये छोट्या राज्यांच्या किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या श्रेणीत कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? त्याच्यामध्ये गोव्याने अव्वल स्थान पटकावले आहे. तर मोठ्या राज्यांमध्ये गुजरातने गुजरात जो आहे हा प्रथम क्रमांकावर आहे आणि छोट्या राज्यांमध्ये गोवा, तर डोंगराळ राज्यांमध्ये उत्तराखंड प्रथम आहे. तर हा एक महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो. गुजरात हा मोठ्या राज्यांमध्ये प्रथम आहे, छोट्या राज्यांमध्ये गोवा हा प्रथम आहे आणि डोंगराळ राज्यामध्ये उत्तराखंड हा प्रथम आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. युनायटेड किंगडमचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री म्हणजेच AI मिनिस्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर युनायटेड किंगडमचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कनिष्क नारायण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर भारतीय वंशाचे कनिष्क नारायण हे UKचे पहिले AI मंत्री बनले आहेत. त्यांनी अँडी बर्नहॅम हे ब्रिटनचे 59वे पंतप्रधान आहेत. तर पहिले युनायटेड किंगडमचे पहिले AI मिनिस्टर आहे कनिष्क नारायण. हा एक महत्वाचा पॉइंट आहे, आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. डायमंड लीग मध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय उंच उडीपटू म्हणजेच हाय जम्पर कोण ठरला आहे? तर डायमंड लीग मध्ये पहिला भारतीय हाय जम्पर कोण ठरला आहे? पहिला भारतीय ज्यांनी पदक जिंकलं आहे, तर याचं उत्तर आहे सर्वेश कुशारे. तर डायमंड लीग मध्ये पदक जिंकणारे ते पहिले भारतीय हाय जम्पर ठरले आहेत. तर त्यांचा हाय जम्प हा खेळ आहे. तर सर्वेश कुशारे हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. डायमंड लीग मध्ये पदक जिंकणारे ते पहिले भारतीय हाय जम्पर आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. 2027 मध्ये होणाऱ्या 14व्या आशियाई खेळांचे म्हणजे साऊथ एशियन गेम्सचे यजमान पद कोणता देश भूषवणार आहे? तर 2027 मध्ये जे 14वे साऊथ एशियन गेम्स होणार आहेत त्याचे होस्ट कंट्री म्हणजे यजमान पद हे कोणता देश भूषवणार आहे? तर याचं उत्तर आहे पाकिस्तान. पाकिस्तान हे याचं योग्य उत्तर आहे. तर 14व्या दक्षिण आशियाई खेळांचे आयोजन 23 ते 31 मार्च 2027 मध्ये पाकिस्तान मध्ये होणार आहे. तर हे या स्पर्धेचे 14वे संस्करण आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड म्हणजे इंटरनॅशनल बायोलॉजी ऑलिम्पियाड मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक कोणी जिंकले? 37व्या इंटरनॅशनल बायोलॉजी ऑलिम्पियाड मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे भव्य गुणवाल हे याचं योग्य उत्तर आहे. तर लिथुनिया मध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताने 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदक जिंकली आहेत. तर
याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवायचं, भव्य गुणवाल यांचं नाव लक्षात ठेवायचं इंटरनॅशनल बायोलॉजी ऑलिम्पियाडमध्ये. आणि ही स्पर्धा झाली लिथुनिया मध्ये. तर हा आपल्याला देशाचं नाव लक्षात ठेवायचं आहे आणि भारताने किती पदके जिंकली हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. नव्याने स्थापन झालेल्या जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर याचं मुख्यालय आहे शांघाय येथे. शांघाय येथे याचं मुख्यालय आहे. तर जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता संघटना म्हणजेच WAICO म्हणजेच वर्ल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोऑपरेशन ऑर्गनायझेशन चे मुख्यालय हे जे आहे हे शांघाय, चीनमधील शांघाय येथे आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. याच्यामध्ये आपल्याला शांघाय हे लक्षात ठेवायचे आहे आणि WAICO चा लॉंग फॉर्मही आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे कारण की हे आता नव्याने स्थापन झालेलं आहे. 15 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर पूर्णपणे बंदी करणारा कायदा मंजूर करणारा पहिला युरोपियन देश कोणता? तर याचं उत्तर आहे फ्रान्स. फ्रान्स हे याचं योग्य उत्तर आहे. तर फ्रान्सने 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा कायदा मंजूर केला आहे. तर असा कायदा करणारा तो युरोपियन युनियन मधील पहिलाच देश ठरला आहे. तर 15 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर पूर्णपणे बंदी घालणारा कायदा मंजूर करणारा जो पहिला युरोपियन देश आहे तो आहे फ्रान्स आणि तो युरोपियन युनियन मधला असा पहिलाच देश ठरला आहे. तर याच्यामध्ये फ्रान्स हे या देशाचे नाव लक्षात ठेवायचे आहे. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री हेलिकॉप्टर पर्यटन योजना सुरू केली आहे? मुख्यमंत्री हेलिकॉप्टर पर्यटन योजना कोणी सुरू केली आहे, कोणत्या राज्याने? त्याचं उत्तर आहे बिहारने. तर पर्यटकांना पटना ते राजगीर, वाल्मिकी नगर आणि मुंडेश्वरी सारख्या प्रमुख वारसा स्थळांना जोडण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. तर या योजनेअंतर्गत पर्यटकांना सवलतीच्या दरात हवाई सहलीचा लाभ घेता येणार आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर एकदिवसीय सामन्यात शतक झळकवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर एकदिवसीय सामन्यात म्हणजे वन डे मॅच मध्ये शतक झळकवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? तर याचं उत्तर आहे रोहित शर्मा. लॉर्ड्सच्या मैदानावर त्याने शतक झळकवलं आहे म्हणजे 100 रन्स केलेले आहेत. तर रोहित शर्माने लॉर्ड्सवर 110 चेंडूत 138 धावा करून एक दिवसीय सामन्यात शतक झळकवणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले आहेत. तर सौरव गांगुली यांनी यापूर्वीच या मैदानावर 119 चेंडूत 90 धावा केल्या होत्या. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर वन डे सामन्यात शतक झळकवणारा पहिला खेळाडू आहे रोहित शर्मा. भारतातील पहिल्या सर्व महिला त्रिसेवा म्हणजे ट्राय सर्व्हिस जागतिक जलप्रवास मोहिमेचे नाव काय आहे? तर सर्व महिला त्रिसेवा जागतिक जलप्रवास मोहिमेचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे समुद्र प्रदक्षिणा. समुद्र प्रदक्षिणा हे याचं योग्य उत्तर आहे. तर IASV तारिणी त्रिवेणी IASV त्रिवेणी या जहाजाद्वारे 3 दलातील 9 महिला अधिकाऱ्यांनी 314 दिवसात जगाची प्रदक्षिणा पूर्ण केली. तर या मोहिमेने सुमारे 25,500 सागरी मैलांचे अंतर पार केले. तर ही भारताची पहिली स्त्री सेवा सर्व महिला जागतिक जलप्रवास मोहीम होती. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघू आणि याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. जागतिक याचं जलप्रवास मोहिमेचे नाव आहे समुद्र प्रदक्षिणा. पुढील प्रश्न आता आपण बघू. ग्लोबल फायनान्स मासिकाने 2026च्या वर्ल्ड्स बेस्ट कॉर्पोरेट बँक हा किताब कोणत्या बँकेला दिला आहे? वर्ल्ड्स बेस्ट कॉर्पोरेट बँक हा किताब कोणत्या बँकेला दिला आहे? तर याचं उत्तर आहे DBS बँक. DBS बँक. तर हा जो अवॉर्ड आहे हा DBS बँकेला मिळाला आहे. तर सिंगापूरची ही DBS बँक ही पुरस्कार श्रेणी झाल्यापासून किताब जिंकणारी ही दक्षिण पूर्व आशियातील पहिलीच बँक ठरली आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाला जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून गौरवण्यात आले आहे. तर याच अवॉर्ड्स मध्ये आहे ग्लोबल फायनान्सने जे या मासिकाने जे प्रकाशित केले आहे तर या अवॉर्ड सेरेमनीमध्ये
वर्ल्ड्स बेस्ट कॉर्पोरेट बँक हा पुरस्कार मिळाला आहे DBS बँकेला आणि स्टेट बँक ऑफ इंडियाला मिळाला आहे जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक हा पुरस्कार. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कमेंटमध्ये हे पण सांगायचं आहे की फिफा वर्ल्ड कप हा 2026 हा कोणत्या देशाने जिंकला हे कमेंटमध्ये तुम्हाला नक्की सांगायचे आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करा आणि अशाच दर्जेदार चालू घडामोडींवरील वीकली करंट अफेअर्ससाठी आपण MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.